कॅटेबी झाले. आपल्या कोळी लोकांचे कोरे गावामध्ये देवी प्रसन्न झाली होती, हलवा देवी. सो मित्रांनो, आता आपला ना परतीचा प्रवास आहे ना तो चालू झालेला आहे. पण घरी पोचू, हे असे फालतू लोक भेटतात ना. तो सुप्रभात मित्रांनो, आता आपण चाललो आहे, दुसऱ्या दिवशी आपण चाललो आहे एका टेम्पलला व्हिजिट करायला. बेसिकली नाव आहे आशापुरी टेम्पल, आशापुरी देवी टेम्पल. तर तिकडे आता व्हिजिट करतो आहे. आणि मी आता गोप्रो आहे माउंट नाही केलं आहे, कारण का इथे काय हेल्मेट असं काही नेसेसरी नाही आहे. आणि पिलियनला थोडा कामाला लावला आम्ही त्याला. सिंगल रस्ता होता, सिंगल. हा आता डबल केला आहे. फायनली आपण ना मंदिराकडे पोचलेलं आहे. पाठीमागे मंदिर आहे, गाड्या तर लागलेल्या आहेत बघा, सेम गाड्या. कशा वाटतात? फॅमिलीसाठी आम्ही असं टमटम केलेलं, टमटमहून सगळे उतरले आहेत. मॅजिक त्या गाडीतून सगळे उतरले. आता आपण आतमध्ये जाऊया. सो चला.
झाले. मित्रांनो, तुम्हाला जर हा ॲडव्हेंचर करायचा असेल तर नक्कीच या. बघू शकता खूप म्हणजे खूपच हे आहे, लहान अशी गुफा आहे. आणि तिकडून आपण आता आलो आहे. 2 वेज आहेत, एक आहे सरळ आणि इकडे राईटला. आपण सरळ आलो, राईटने पण जाऊ शकलो असतो. सो चला, मस्त आहे पण हा एक्सपिरियन्स. सो आता दर्शन झालेलं आहे. बघितलं असाल तुम्ही ही गुफा किती लहान आहे. त्या लहान गुफेमधून आता आपण आलेलो, एक वेगळाच एक्सपिरियन्स भेटतो. नक्की तुम्ही कधी ना कधीतरी इथे आलात ना तर विचार करा त्या प्लेसला व्हिजिट करायला. आणि फॅमिलीसोबत येत असाल तर नक्कीच या. सगळेजण आलेले आहेत. लोक इकडून गेले. चला इकडून चला. हाताने यायला पाहिजे. बरोबर. कामाला आहे. बघा हे यंग मॅन आणि आम्ही चालतोय त्याच्या पुढे. सेकंड मंदिर होता, त्याचे पण दर्शन झाले. जे मगाचे काही व्ह्यूज होते ना ते त्या कड्यावरचे काढले. तिकडून पूर्ण समुद्र दिसतं, भारी वाटतं. सो आता आम्ही इथे कोरेगाव म्हणजे भावेशच्या आईच्या गावामध्ये आलेलो आहे. तर तिकडे त्यांचा जो मंदिर आहे तिकडे आलेलो. ह्या मंदिराची खासियत असं आहे की हे आपलं कोळी लोकांचे कोरे गावामध्ये देवी प्रसन्न झाली होती, हरबा देवी. आणि इथे मंदिर पण बांधलेलं आहे. आत्ताच 2-3 दिवसाअगोदर जत्रा होऊन गेलेली इकडे. आणि ह्या ठिकाणी मोठा पडदा लावून टॉकीज लावलेला असतं, म्हणजे 2 दिवसांनी लोकांसाठी जे भक्त येतात त्यांना मूवी दाखवलं जातं त्यांच्या मनोरंजनासाठी. आणि इथे डान्स वगैरे होतात, म्हणजे ते एन्जॉय करतात. जे देवीचे गाणे लावून भरपूर गोष्टी असतात. आपला भंडारा पण असतो, जत्राच असते, स्टॉल वगैरे असतात. आता तर तुला काहीच दिसणार नाही, पण जेव्हा जत्रा असते तेव्हा भरपूर मस्त इथं माहोल असतो. खूप मोठी विहीर आहे आणि विहीरमध्ये हाय मासे पण आहेत.
सो मित्रांनो, आता आपला ना परतीचा प्रवास आहे ना तो चालू झालेला आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट निघालो, पूर्ण दर्शन झालं आणि मग थोडा घरी ना गेलेले आणि मग फ्रेश होऊन आराम केलेला. म्हणजे जेवून फ्रेश झालो आणि आराम केलेला. सो आत्ता परतीचा प्रवास चालू केला आहे. हो मैच, इधर मैच चले मैच. ओके, आत्ता जस्ट वरई फाटा आपण सोडला आहे. म्हणजे वरई फाट्याला ॲक्च्युली थांबलेलो आम्ही चाय प्यायला. सो मित्रांनो, वरई फाटा ते विरार आत्तापर्यंत तरी असाच रोड आहे. मध्ये मध्ये काही पॅचेस आहेत ज्याच्यामध्ये काम चालू आहे, बट स्टील हा असा रोड भेटतो आहे, वरई फाटा टू विरार. बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करू शकतो. आता बघू विरारपासून काय हालत आहे रोडची. आत्ता मित्रांनो दहीसर क्रॉस केलं आहे. बेसिकली तुम्हाला ट्रॅफिक जर दाखवले असतं ना मॅपवरती तर तुम्ही शॉक झाले असते की ही एवढी ट्रॅफिक. त्यामधून साईड करत ऑफ रोडिंग, फुल ऑन ऑफ रोडिंग करत तिथपर्यंत पोचलं. तर लवकरात लवकर घरी पोचायचं बघू. गुगल ताई सांगतात आहेत 6:50पर्यंत पोचू म्हणून. बघू. टू व्हीलर असण्याचा हा एक फायदा आहे, साईडने आपण किती साईडने काढू शकतो. सो आजची राईड जी आहे ना, राईड नाही बोलू शकते ॲक्च्युली, ही ना ट्रिप आहे. तर ती जी आपली ट्रिप होती फ्रेंड्स अँड फॅमिली ट्रिप, ती आता समाप्त झालेली आहे. ओके, कारण का आपण समाप्त असं घोषित करूया. आता पण घरी पोचू. हे असे फालतू लोक भेटतात ना, काय कसा चालवतोय छपरी कुठला. जाऊ दे, कंटिन्यू करूया आपण आपल्या टॉपिकवरती. चला, तर आता ऑलमोस्ट घरी पोचलो. तर आपण आता जे काही 2 दिवस मजा मस्ती केली त्या छोट्या फ्रेंड्स अँड फॅमिली ट्रिपचा आता एंड करूया. ओके.